मत्तेय शुभवर्तमान याचं 28 अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 20 वचन लिहून आहे. त्याचे मुख्य अंश आपण बघू. समोरच्या 7 वचनमध्ये परमेश्वरचे देवदूत येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी साक्षी देणे, 8 वचनपासून तर 10 वचनपर्यंत स्त्री लोक येशू ख्रिस्तांचे पुनरुत्थानाचे साक्षी देणे, 11 वचनमध्ये सैनिक लोक येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थानाविषयी साक्षी देणे, 12 वचनपासून ते 15 वचनपर्यंत प्रधान याजक येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाविषयी गडबडी करायचे प्रयत्न, 16 वचनपासून तर 20 वचनपर्यंत 2 भाग आहे. याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचे शिष्य पुनरुत्थानाविषयी साक्ष देणे आणि त्यानंतर येशू ख्रिस्तांची शेवटीची आज्ञा, याला आपण ग्रेट कमिशन म्हणतो. या रीतीनं इथे 28 अध्यायाचे विवरण आहे. ख्रिस्तावरत विश्वास ठेवणे त्याचे पुनरुत्थान आहे. संपूर्ण जग याचा विरोध केला. येशू ख्रिस्तांची मृत्यू, येशू ख्रिस्तांचे पुनरुत्थान हे दोन्ही गोष्टी ख्रिस्तांचे सिद्धांत आहे, याचे आधार आहे, नीव आहे आणि प्रधान अंश आहे. नव्या करारामध्ये येशू ख्रिस्तानं मंडळीची स्थापना केली आणि या मंडळीचा विश्वास आहे येशू ख्रिस्तांची मृत्यू आणि येशू ख्रिस्तांचे पुनरुत्थान. ख्रिस्त विरोधी आणि ख्रिस्त विरोधीमध्ये असलेले धर्म अधिकारी, या 2 गोष्टीवर ते लोक फार विरोध करतात. येशू ख्रिस्तांची मृत्यू आणि येशू ख्रिस्तांचे पुनरुत्थान, या संपूर्ण जगामध्ये फक्त येशू ख्रिस्तांचे पुनरुत्थान झाले आणि अजून कोणाचाच पुनरुत्थान नाही झाले. येशू ख्रिस्तच प्रथम फळ झाला पुनरुत्थानमध्ये. तुम्ही स्वाभाविक रीतीनं बघताना रोमी सैनिक लोकांना जे वधस्तंभाचे कार्यक्रम केले ते येशू ख्रिस्तांसाठी आहे. त्या काळामध्ये धार्मिक लोकांना दिलेले विचार आणि त्याच्यावरचा न्यायच्या अनुसार रोमी लोकांचे जे सरकार आणि गव्हर्नर पिलातून येशू ख्रिस्ताला वधस्तंभाची शिक्षा होण्यासाठी दिले. रोमी लोकांचे रिवाजच्या अनुसार त्याला वधस्तंभावर चढवले आणि त्याची मृत्यू झाली. हे एक पिक्चर आहे जे आपल्या दृष्टीमध्ये स्वाभाविक रीतीनं दिसले, पण जे आध्यात्मिक आहे गोष्टी ते आपल्याला दिसले नाही. याच्या मागं असलेले आध्यात्मिक योजना आपल्याला बाहेर नाही दिसत. याच वधस्तंभाच्या शिक्षाला आपण उदाहरणासाठी घेऊन पवित्र शास्त्राचे लेखनला घेऊन या वधस्तंभावर एक चांगली शिक्षा आपल्याला दिसतो. भौतिक रीतीनं यहूदा इस्करियोत आपल्याला इथे दिसतो. त्यानं येशू ख्रिस्ताला धरवले आणि येशू ख्रिस्त स्वतःला स्वतः सोपणे हे आपल्याला दिसतो. येशू ख्रिस्त स्वतःला त्यांच्या हातामध्ये धरून देणे हे प्रगट करतो
का तो त्याच्या मागं देवाची इच्छा आहे. एक गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट रीतीनं सांगतो का पवित्र शास्त्राचे शब्द आपल्याला दिसतो आणि आध्यात्मिक रीतीनं ते वेगळे आहे. विश्वास करणारा व्यक्ती अंतरात्म्यामध्ये तो त्याच्यावर विश्वास करतो आणि तो त्याच्या अनुसार चालतो. भौतिक रीतीनं अनेक लोकांना त्याच्यावर विश्वास केले आणि त्याचे तिरस्कार केले. येशू ख्रिस्ताच्या विश्वासला संपूर्ण रीतीनं मोहम्मदी लोकांना त्याचे तिरस्कार केले. त्या लोकांना म्हटले का येशू ख्रिस्ताला वधस्तंभच नाही. येशू ख्रिस्तांचे वधस्तंभावर्त पापी लोकांना तो मरण पावल्याचे सिद्धांत आला. आज आपण पवित्र शास्त्रावर्त विश्वास आपण देवाला प्राधान्यता देऊन त्याच्यावरत विश्वास ठेवले पाहिजे. आपल्याला पवित्र शास्त्र नाही कळले तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवले पाहिजे. आपल्याला नाही समजले तरी आपण त्याच्यावरत विश्वास ठेवले पाहिजे. आधारवरत असलेला विश्वास आपण ठेवले पाहिजे. आधार नसले तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवले पाहिजे. आधार असलेल्या गोष्टीवर सर्व लोक विश्वास करतात, पण आपण आधार नसले तरी विश्वास केले पाहिजे. हेच ख्रिस्तीपण आहे. यासाठी ख्रिस्ती लोक अनेक संदर्भामध्ये विरोधाचे पात्र होऊन राहिले. विश्वासच्या द्वारा ख्रिस्ती सिद्धांत उभे राहतो. यासाठी आपण याला निश्चित रीतीनं शिकले पाहिजे. कोणी किती वाद केले तरी विश्वासच आपला आखरी आधार आहे. येशू ख्रिस्तांचे मृत्यूमधून पुनरुत्थान झाले आणि आत्तापर्यंत तसे कुणाचे झाले का? नाही झाले. त्याच्या येण्याच्या द्वारा द्वितीय आगमनमध्ये जे ख्रिस्तामध्ये मृत्यूक आहे ते लोकांचे पुनरुत्थान होणार. त्याच्यानंतर सर्व गोष्टीचं समापन होतील. यासाठी देवानं रक्षणचे संकल्प सर्व लोकांसाठी घेतले आहे. यासाठी अनुग्रहाच्या काळामध्ये सर्व गोष्टी संभव असते. अनुग्रह संपल्यानंतर काहीच नाही होणार. त्यानंतर मी विश्वास करतो म्हणलेल्या व्यक्तीला काहीच प्रयोजन नाही. का म्हणून विश्वास करणार अनुग्रह संपल्यानंतर आणि मंडळी उचलल्यानंतर? मंडळी उचलल्यानंतर यहुदी कॅलेंडरच्या अनुसार 7 वर्षाचा क्लश या जगामध्ये आरंभ होतो. 7 वर्षाच्या क्लशामध्ये आम्ही विश्वास करणारे लोके असे लोकांची संख्या नाही राहीन. यासाठी आपल्यासाठी पुनरुत्थानचे इतिहास मत्ते, मार्क, लुका, यूहन्ना चौघांनाही लिहिले. येशू ख्रिस्त आपले सांगल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी महिमाच्या शरीरामध्ये तो जिवंत झाले. मार्क स्वार्थामध्ये त्याला महिमाची शरीर म्हटले, कारण ते दिवारमधून प्रवेश करतो. दार लावून असताना दारातून त्याचे शरीर प्रवेश करतो. शिष्यांना 2 वेळा ख्रिस्त दिसले पुनरुत्थानाच्या नंतर. एक वेळा दार लावून असताना ख्रिस्त त्या लोकांना मिळाले तेव्हा थोमा नव्हते, आणि दुसऱ्या पर्यायामध्ये थोम असताना ख्रिस्त त्या लोकांना प्रत्यक्ष झाले. तसेच त्यांच्या समोर मासे खाऊन दाखवले तिब्रिसचे समुद्रापाशी. यासाठी तुम्ही लक्ष दिले तर पुनरुत्थानाच्या नंतर 11 वेळे येशू ख्रिस्तांचे प्रत्यक्ष होणे. त्याच्यानंतर 40 दिवसाच्या नंतर येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहण झाले.
500 लोक बघतानी. तसेच जसे तो स्वर्गामध्ये गेले तसेच तो परत येणार. त्या काळामध्ये देवदूतानं त्याचे प्रवचन केले. हे सर्व गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये रेकॉर्ड आहे. पवित्र शास्त्र सांगतो का आदामच्या द्वारा सर्व मनुष्य जाती पापामध्ये आले. यासाठी प्रत्येक मनुष्याला देव पापी आहे म्हणत असताना आदामापासून संक्रमित झालेले पाप सर्व मनुष्य जातीमध्ये आले संक्रमणाच्या द्वारा. प्राचीन पापाच्या स्वभावाच्या आधारावर त्या लोकांना पापी ठरवले. यासाठी या जगामध्ये असलेला प्रत्येक मनुष्य शिक्षाचे पात्र आहे. यासाठी देवानं मनुष्याला प्रेम केले आणि आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवले आणि मनुष्याचा पापाचा प्रायश्चित करून मनुष्याचा बदले मनुष्याला म्हणजे त्याच्या पुत्राला त्याने तिथं ठेवले आणि सर्व मनुष्य जातींचे पाप त्याच्यावर उचले आणि त्याला शिक्षित केले, दंडित केले. त्यानं मनुष्य जातीचे प्रायश्चित केले. यासाठी वधस्तंभाची मृत्यू. तिसऱ्या दिवशी त्याचे भौतिक पुनरुत्थान झाले. वधस्तंभावर 7व्या वाणीमध्ये येशू ख्रिस्तानं आपल्या स्वतःला देवाच्या हातामध्ये दिले. तिथंच येशू ख्रिस्ताचे आध्यात्मिक पुनरुत्थान झाले. भौतिक पुनरुत्थान त्याचे रविवारच्या दिवशी झाले. मनुष्य जातीचे पापाचे प्रायश्चित वधस्तंभावर संभव झाले. मनुष्याचं भौतिक पुनरुत्थानासाठी येशू ख्रिस्तांचे भौतिक पुनरुत्थान होणे आवश्यक होते. येशू ख्रिस्तचे भौतिक पुनरुत्थान व्हायच्या अगोदर तो वधस्तंभावर मृत्यू त्यानं पावली. येशू ख्रिस्तांचे भौतिक पुनरुत्थानाच्या अगोदर त्यानं वधस्तंभावर आध्यात्मिक मृत्यूला बघितले. वधस्तंभावर असताना येशू ख्रिस्ताच्या 4थ्या वाणीमध्ये त्यानं आध्यात्मिक मृत्यूला बघितले. येशू ख्रिस्ताला देव सोडणे आध्यात्मिक मृत्यू आहे आणि येशू ख्रिस्तासोबत देव हात मिळवणे हे आध्यात्मिक पुनरुत्थान आहे. आध्यात्मिक मृत्यू आणि आध्यात्मिक पुनरुत्थान हे दोन्ही गोष्टी वधस्तंभावर घडले. आध्यात्मिक रीतीनं पुनरुत्थान झालेले येशू ख्रिस्त भौतिक रीतीनं त्यांची मृत्यू झाली आणि भौतिक रीतीनं त्याचे तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान झाले. यासाठी संपूर्ण जगामध्ये येशू ख्रिस्तावर विश्वास करणारे फार लोक आहे. पुनरुत्थान ख्रिस्ती लोकांची आशा आहे. भौतिक मृत्यू ख्रिस्तामध्ये झोप आहे याच्यासोबत तुलना केली गेली आहे. यासाठी भौतिक रीतीनं मरण पावलेले लोक ख्रिस्तामध्ये झोपत आहे. ते लोक प्रभूमध्ये विश्रांती करत आहे. अजून प्रभू आल्यानंतर त्या लोकांचे पुनरुत्थान होतील. प्रभूमध्ये असलेले लोक मेघामध्ये त्याच्यासोबत मिळणार. 7 वर्ष तिथे विवाहाचे महोत्सव मोठ्यानं होणार. बंधूंनो आणि भगिनींनो, हे पवित्र शास्त्र सांगित असलेले सिद्धांत आहे. येशूवर विश्वास ठेवणारे लोक सर्वकालिक जीवन येशू ख्रिस्तासोबत जगणार असे पवित्र शास्त्र सांगतो. ज्या गोष्टीचा विचार परमेश्वरांना मनुष्याविषयी केले त्याच्याविषयी प्रकटीकरण याचं 21 अध्यायामध्ये नवीन आकाश नवीन पृथ्वी देव त्याचे निर्माण करणार आहे, हेच ख्रिस्तांचे उपदेश आहे.
यासाठी पुनरुत्थान ख्रिस्ताचे मूल आहे आणि पुनरुत्थानवर्त ख्रिस्तांची आशा मूल आहे. पुनरुत्थानवर्त विश्वास न करणारा व्यक्ती ख्रिस्तावर विश्वास नाही करत. शबतच्या शेवटी आठवड्याच पहिला दिवस उजडताच मागधालीन मरिया व दुसरी मरिया हा कब्र पावयास आल्या. योहान शुभवर्तमान याचं 20 अध्याय पहिलं वचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधार असताना मारिया मगधाली कबरेजवळे आली आणि कबरेपासून दगड काढलेला असे तिनं पाहिले. मरियम मगदालीन पाहिट असतानाच इतर स्त्री लोकांसोबत येशू ख्रिस्तांच्या मृत्यूदेहाला सुगंध द्रव्य लावासाठी आली. यहुदी लोकांमध्ये हा रिवाज होता का मृत्यू व्यक्तीच्या तिसऱ्या दिवशी जाऊन त्याच्या मृत्यूदेहाला सुगंधित द्रव्य लावायचे. तेव्हा पहा मोठा भूमिकंप झाला, कारण मनुष्य प्रभूचे दूतानं स्वर्गातून उतरून येऊन दगड इकडे लोटवले आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याचे भयानं पहरेकरी थरथर कापले व मृत्यूप्रायी झाले. देवदूतानं त्या स्त्रीला म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेले येशू याचा शोध तुम्ही करीत आहे. हा मला ठाऊक आहे, तो येथे नाही, कारण त्यानं सांगितलेप्रमाणे तो उठला आहे. या प्रभू निजला होता ते हे स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याचे शिष्यांस सांगा की तो मेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्यापूर्वी गलिलात जात आहे. तिथं तुम्ही त्याला पाहिला. पहा, मी तुम्हास हे सांगितले आहे. येशू ख्रिस्तानं त्या लोकांना अगोदरच सांगितले होते जिवंत असताना का मी तुम्हाला गलीलमध्ये मिळेन. तेच इथं देवदूत सांगून राहिले. देवदूत म्हणून राहिले का तुम्ही येशू ख्रिस्ताला शोधून राहिले. मला ठाऊक आहे, पण तो इथे नाही, तो उठला आहे. इथे फार मोठा दगड होता, एक फुटबॉलसारखा. तो उसरून पडून आहे परमेश्वरच्या देवदूताच्या द्वारा. प्रभूचे पुनरुत्थान झाल्यानंतर त्या समाधीवर ठेवलेला दगड तो सरकून गेला. प्रभूचे दूत तेथे प्रत्यक्ष होऊन त्याचे पुनरुत्थान झाले याची साक्षी दिले. तुम्ही जाऊन शिष्यांना सांगा, गलीलमध्ये तुम्ही प्रभूला बघीन. तेव्हा त्या स्त्रिया भयभीत व अतिहर्षित होऊन कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांचे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याचे नमन केले. तेव्हा येशूनं त्यास म्हटले, भिवू नका. जा आणि माझ्या भावास सांगा यासाठी की त्यांना गलिलात जावे, तिथं मी त्यांची दृष्टी पडेन. आपल्याला योहान स्वार्थामध्ये 20 अध्यायामध्ये सर्वात अगोदर मरियम मगधालीला येशू ख्रिस्त प्रत्यक्ष झाल्याचे दिसतो. आपल्याला 4 शुभवर्तमान मिळवले तर 11 येशू ख्रिस्तांचे प्रत्यक्ष दिसणार. एक शुभवर्तमानमध्ये येशू ख्रिस्तांचे काही प्रत्यक्ष आपल्याला दिसतो. इथे स्वयंप्रभू त्या स्त्री लोकांच्या समोर प्रत्यक्ष होऊन गलीलमध्ये मी तुम्हाला मिळेल असे सांगितले. त्या जात असता पहा, पैरेकारातील कितक्यानं नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकास सांगितले. इथं पैरेकारांची साक्ष आहे. पहिरेदार कोण? येशू ख्रिस्ताच्या समाधीवर संकलन त्याला बांधून त्याच्यावर मुद्रा लावून काही सैनिक सोबत तिथं राखण करत होते. त्या लोकांना का सांगितले? त्या लोकांना सांगितले का दगड
सरकून गेला. दगडावर तर देवदूत बसून होते. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले आणि आम्ही मेल्यासारखे झाले. त्या लोकांना येशू ख्रिस्ताचे वास्तविक पुनरुत्थान सांगितले. तेव्हा त्यांनी वडिलांना मिळून मसलत केली आणि शिपायांस पुष्कळ पैसा देऊन सांगितले की आम्ही झोपत असताना त्यांचे शिष्य रात्री येऊन त्याला चोरून नेले आणि असे म्हणा, आणि ही गोष्टी सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याचे मन वळवून तुम्हास निश्चिंत करू. यासाठी कोणतरी येशू ख्रिस्त मृत्यूमधून त्याचे पुनरुत्थान झाले आणि ह्या लोकांना खोटे बोलले, याच्यावर तर पिटिशन सुभेदाराकडे टाकले तर यांच्यावर शिक्षा होईल. यासाठी पिलातूला पण आम्ही पैशाच्या द्वारा मॅनेज करीन असे या लोकांचे विचार होते. त्या लोकांना त्या सैनिकला फार पैसे दिले. आम्ही झोपत असताना कसे झोपले, हर 3 तासामध्ये ड्युटी एक्सचेंज होतो. ऑन ड्युटीमध्ये रोमी सैनिक कसे झोपतील समजून घ्या. ते लोक झोपले असन, मग झोपत असताना त्या लोकाला कसे माहीत का त्याचे शिष्यानंच त्याला घेऊन गेले चोरी करून. आत्तापर्यंत त्याचे शिष्यच त्याच्या देहाला चोरी करून नेले आणि काहीच पुनरुत्थान नाही म्हणून त्या लोकांना खारिज केले. यासाठी पवित्र शास्त्र आपल्याला याचा वर्णन देतो. पण त्या लोकांना खोटा प्रचार केले का येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान नाही झाले. जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यानं पाहिले आहे, जे आम्ही न्याय हिळाले वा स्वस्थ चाचिपले, त्या जीवनाचे शब्दविषय आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाला ते आम्ही पाहिले आहे वा त्याची साक्ष देतो. येशू ख्रिस्ताच्या हातानं त्या लोकांना स्पर्श केले तेच आम्ही सांगून राहिलो. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान खोटे असले तर येशू ख्रिस्तांचे शिष्य पुनरुत्थानासाठी आपले जीव नाही देत. अमेरिकामध्ये एक मोठे स्कॅम घडले आणि त्याच्यामध्ये 3 मंत्री लोकांना भाग घेतले आणि त्या लोकांना म्हटले का आपण कोणालाच नाही सांगायचं. पण तिसऱ्या दिवशीच सर्वाला माहीत पडले. अमेरिकाचे प्रेसिडेंटनं हे गोष्टी म्हणाले का मी येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास करतो, कारण तिघे मंत्री एक होऊन 3 दिवसापर्यंत एक गोष्टी लपवू नाही शकले. येशू ख्रिस्ताचे 12 शिष्यातून सर्व डरपोक होते. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान खोटे असले तर निश्चित तौरनं हे येशू ख्रिस्तांचे 11 शिष्य त्याला प्रगट केले असते. 3 मंत्र्याचे खोटे बाहेर आले तर आज हजारो वर्ष झाले आणि येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर तर लोकांचा विश्वास आहे. म्हणजे हे गोष्टी वास्तव आहे. येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना आपले जीव लावले पुनरुत्थानाचे साक्षी द्यासाठी, कारण त्या लोकांना आपल्या डोळ्यानं येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान बघले. कारण त्या लोकांना येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहण बघितले आणि ते उपरी कोठरीमध्ये असताना पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरले त्या लोकांना बघितले. येशू ख्रिस्तानं सांगितलेले उपदेश खरे आहे त्या लोकांना आपल्या जीवनाच्या अनुभवाच्या द्वारा माहीत केले. यासाठी त्या लोकांना प्रभूच्या मागं चालायसाठी नाही घाबरले. त्या काळामध्ये सैनिक लोकांना दिलेले साक्ष का होते, ते लोक रिश्वतखोर झाले. पण येशू ख्रिस्तचे शिष्य यरुशलेममध्ये शुभवर्तमान सांगत असताना येशू ख्रिस्तांचे बॉडी रिकवर केले का शिष्याला धरून नाही. यासाठी शुभवर्तमान सत्य आहे, पुनरुत्थान सत्य आहे हे आपण माहीत केले पाहिजे. मग त्यांना पैसे घेऊन शिकवण्याप्रमाणे केले आणि ही गोष्टी यहुदी लोकांमध्ये पसरली. ती आजपर्यंत चालू आहे. इकडे 11 शिष्य गलिलात जो पर्वत येशूनं नेमले होते त्यावर गेले
आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले. तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्ग आणि पृथ्वी सर्व अधिकार मला दिला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पिताचे, पुत्राचे व पवित्र आत्माचे नामाने बाप्तिस्मा द्या. इथं पवित्र आत्माच्या बाप्तिस्माविषयी आहे. येशूवर्त विश्वास ठेवण्याच्या द्वारा, पश्चाताप करण्याच्या द्वारा, मन परिवर्तनच्या द्वारा पिता आणि पुत्र आणि पवित्राच्या नामानं बाप्तिस्मा द्या. हे अंतर आत्माच्या बाप्तिस्मा आहे. तसेच पाणीच्या बाप्तिस्मा बाहेरी रीतीनं सुनता करतो, तसेच पाणीचे बाप्तिस्मा आहे. खरा बाप्तिस्मा आत्माच्या द्वाराच मिळतो. जे लोक शुभवर्तमानवर विश्वास ठेवतील, पवित्र आत्मा त्याला अंतर आत्म्यामध्ये बाप्तिस्मा देतो. यासाठी असे होण्यासाठी सर्व जगामध्ये जाऊन शुभवर्तमान गाजवले पाहिजे. ते लोक बदलणार किंवा नाही बदलणार हे देवावरती अवलंबून राहते. त्यांच्याविषयी देवाची योजना असतो. देवानं निवडलेले सर्व लोकांविषयी देवानं आपले संकल्प धरून ठेवले आहे. यासाठी ख्रिस्तानं म्हटले का विश्वास करणाऱ्या लोकांना सर्वच काही संभव आहे. त्याचे शुभवर्तमान सांगणे आणि त्याची शिक्षा देणे. दर रविवारी आपण मंडळीमध्ये एकत्र होतो. कशासाठी? त्याचे सिद्धांत शिकासाठी. एका विश्वासीला ख्रिस्तामध्ये बलवंत व्हायचे असेल तर फक्त रक्षणच त्याच्यासाठी काफी नाही. रक्षणसाठी शुभवर्तमान पाहिजे, पण विश्वासीला मजबूत करायसाठी ख्रिस्ताचे सिद्धांत पाहिजे. यासाठी ख्रिस्ती लोकांना पवित्र शास्त्रामध्ये असलेले सिद्धांत शिकले पाहिजे. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञा पाळली ते पाळव्यास त्याची शिकवा, आणि पहा, युगाची समाप्तीपर्यंत मी सदोसदी तुम्हा बरोबर आहे. मी तुम्हाभर राहतील, म्हणजे त्यानं सांगितलं आहे का मी आहे. राहतील म्हणजे तो प्रॉमिस होतील. तुम्हा बरं आहे म्हणजे त्यानं आपल्याला स्वीकार केले आहे, आपले अंगीकार केले आहे. मी तुमच्या बरे राहतील नाही म्हटले, त्यांना म्हटले का मी तुमच्या बरे आहे, तुमच्या सोबत आहे. तो आपल्या मंडळी बरे आहे, तो आपल्या सेवक बरे आहे, तो आपल्या सोबत आहे. यासाठी आपण मोठ्या देवासोबत आहो आणि आपल्याला मोठा देव मिळाला. मनुष्याच्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी देवाचं वचन शरीर धारण करून आले. या जगामध्ये अनुग्रह आणि सत्य होऊन आले, आणि तो आपल्या शरीराला मनुष्याच्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी वधस्तंभावर दिले. मनुष्य जातीचे प्रायश्चित करून तारणचे कार्याला त्यानं वधस्तंभावर पूर्ण केले. त्याची भौतिक मृत्यूच्या द्वारा भौतिक पुनरुत्थान झाले. याच्यावर विश्वास करणाऱ्या लोकांचे तारण होतील. यासाठी ख्रिस्ती पण मनुष्याचा मेंदूला नाही कळत. यासाठी ख्रिस्तावर विश्वास करणारा व्यक्तीला रहस्यमय रीतीनं पवित्र शास्त्र कळतो, आणि ख्रिस्त पण का आहे त्याला कळतो. यानी या जगामध्ये लोकांना पागलपण वाटतो. ख्रिस्ती म्हणजे पवित्र आत्माच्या द्वारा कळतो का? फक्त विश्वास करण्या लोकांनाच का? पण पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्त पापी लोकांसाठी मरण पावले, पूर्ण अंगीकार करतो. यासाठी पवित्र शास्त्राचा संदेश आत्माचा संदेश आहे. पवित्र आत्माचा संदेश अंतरात्माचा संदेश आहे. पवित्र
शास्त्राचा संदेश देवाचा संदेश आहे आणि फक्त देवाचे लोकच याला ग्रहण करू शकतो. धर्म अधिकारी याला स्वीकार नाही करू शकत, कारण पवित्र शास्त्र आत्माच्या द्वारा आले आहे. कारण याचे उपदेश वेगळे आहे आणि याचे अर्थ वेगळे आहे. कारण येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आपली आशा आहे. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान, येशू ख्रिस्तामध्ये असणारे लोकांना पुनरुत्थान. 28 अध्याय संपूर्ण करण्याच्या द्वारा मत्ते शुभवर्तमान येथे आपण समाप्त करू.